लांजा तहसील कार्यालयासमोरील भुयारी मार्ग ठेवण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असले तर जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडीच्या वतीने कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा लांजा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला। लांजा तहसील कार्यालयासमोर अंडरपास ब्रिजची मागणी होत असताना लोकांच्या या मागणीच्या लढ्यात आता लांजा तालुका महाविकास आघाडीने उडी घेतली आहे। लांजा तालुक्यामध्ये जो मुंबई गोवा महामार्गचं काम चालू आहे ते काम गेले 9 वर्ष सुरू आहे। 9 वर्ष लांजा तालुक्यातील जनता या त्रासाने व्यस्त आहे आणि लांजा तालुक्यातील जनतेकडून नगर तहसील ऑफिस, दवाखाना, पंचायत समिती आणि हायस्कूलच्या समोर एक अंडरपास ब्रिज झाला पाहिजे अशी वारंवार मागणी होत आहे आणि या मागणीसाठी आम्ही प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करत असून सुद्धा प्रशासन या पत्रव्यवहाराचा पाठपुरावा करत नाही किंवा ज्या वरच्या ठिकाणी पाठवायचं आहे ते पाठवत नाही। त्यामुळं जो अंडरपास ब्रिज होणे गरजेचं आहे तो आता होणार नाही अशी परिस्थिती आहे। त्यासाठी जे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व जे विरोधी पक्ष आहेत व लांजा तालुक्यातील जनता या सर्वांना असं वाटत आहे की तो अंडरपास झाला पाहिजे आणि तो जर होणार नसेल तर महाविकास आघाडीच्या वतीनं प्रशासनाला या अगोदर पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांना सर्व सूचना सांगितलेल्या आहेत, तरी दुर्लक्ष करत आहे। त्यामुळं महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी या अंडरपास ब्रिज होण्यासाठी मोठ्या व तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असा आम्ही प्रशासनाला आज इशारा देत आहे व सूचित करत आहे। आणि ते जर आंदोलन झालं आणि जी प्रशासनाची किंवा कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राहील ती सर्व पूर्णपणे प्रशासनाची राहील असं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सांगतो। लांजा तहसीलदार समोर असलेले वैद्यकीय दवाखाना, पंचायत समितीची इमारत, शेजारी असलेलं लांजा हायस्कूल, अशा पद्धतीने हा जो सगळा भाग आहे तो अतिशय वर्दळीचा भाग आहे आणि अशा वेळेस समोर जाण्यासाठी मुंबई गोवा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यावर अंडरपास असणे गरजेचं आहे। त्याचसोबत लिंगायतवाडी, उपशेट्टेवाडी या वाडीच्या इथे सुद्धा अंडरपासची मागणी लांजावासियांची काही वर्षापासून आहे। मात्र आमच्या पत्रांना नेहमी केराची टोपली दाखवली जाते आणि हे शिवसेना आता सहन करणार नाही। राष्ट्रीय महामार्गाचं काम हे अतिशय जोरात चालू केलेलं आहे। ते करत असतानाच हाताबरोबरच अंडरपास व्हावा ही प्रामुख्याने जनतेची मागणी आहे। त्याच्यामुळे जर हे असं नाही झालं तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल आणि त्यात सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल असं आम्ही आज पत्र देऊन ठणकावून सांगितलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।